नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SYBA S2 या विषयाच्या दुसऱ्या प्रकरणाला आपण आज सुरुवात करणार आहोत. या प्रकरणाचं नाव आहे तर राजकीय पत्रकारितेतील यंत्रणा. विद्यार्थी मित्रांनो, मागील पहिल्या प्रकरणामध्ये आपण राजकीय पत्रकारितेचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती या संदर्भात आपण सविस्तर आढावा घेतला. तर आजचे हे जे काही प्रकरण आहे ते म्हणजे राजकीय पत्रकारितेमध्ये कोणकोणत्या यंत्रणा कार्यरत असतात या संदर्भातील हे प्रकरण आहे. तर यामध्ये मुद्रित माध्यम म्हणजेच प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि वेब मीडिया असे हे तीन प्रकारचे माध्यमे किंवा तीन प्रकारच्या यंत्रणा ह्या कार्यरत राहून समाजाला एक योग्य दिशा देण्याचं काम हे करत असतात. याबरोबर समाजाला राजकीय घडामोडी, राजकीय बातम्या ज्या आहेत ह्या पुरवण्याचं कामही हे तीनही माध्यमं करत असतात. मग आजच्या लेक्चरला आपण प्रिंट मीडिया किंवा मुद्रित माध्यम हे अतिशय महत्त्वपूर्ण असलेलं हे पत्रकारितेतील माध्यमाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर ह्या प्रिंट मीडियामध्ये म्हणजेच मुद्रित माध्यमांमध्ये शिलालेख, वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके, हस्तपुस्तिके, भित्तिपत्रके किंवा दैनंदिनी किंवा राजकीय अहवाल, राजकीय जाहिराती, राजकीय आत्मचरित्र या सगळ्या घडामोडींचा समावेश होतो. ह्या माध्यमातून मग राजकीय पत्रकारिता कशी केली जाते, या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून कशा पद्धतीने केली जाते या संदर्भात आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. तर या प्रिंट मीडियाचं सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे वर्तमानपत्र आहे. तर वर्तमानपत्र ही एक सर्वात जुनी व प्रचलित माध्यम आहे. मग एक सुरुवातीच्या काळात ही करमणूक आणि लोकशिक्षण करण्याच्या उद्देशाने या वृत्तपत्रांचा जन्म झालेला होता. तसेच राज्यकर्ते आणि जनता यांच्यामधीलही दुवा म्हणूनही वृत्तपत्राचा विकास झाल्याचे आपल्याला बघायला मिळते. रोमन साम्राज्याचा जो काही सम्राट होता ज्युलियस सीझर, हा वृत्तपत्राचा जनक आहे. त्याने आपल्या निर्णयांची माहिती जनतेला देण्यात यावी या उद्देशाने त्याने इसवी पूर्व 59 मध्ये पोस्टर नावाचे पहिले वर्तमानपत्र सुरू केलेलं होतं. त्यानंतर चीनमध्ये 10व्या शतकात वृत्तपत्राचा जन्म झालेला होता. त्यानंतर बऱ्याच काळाने अमेरिका किंवा इंग्लंडमध्ये सुद्धा 1690च्या दरम्यान वर्तमानपत्र हे सुरू झालेलं होतं. याच दरम्यान प्रिंटिंगचा पण शोध लागलेला होता. या प्रिंटिंगचा शोध लागल्यामुळे वृत्तपत्र हे जे काही प्रसार माध्यम आहेत हे संपूर्ण जगात जाऊन पोहोचलेलं होतं. जगभर या वर्तमानपत्राचा प्रसार झालेला होता. मग भारतामध्ये सुद्धा 1780 मध्ये कलकत्ता आणि मुंबई येथून बंगाल गॅझेट आणि मुंबई येथून बॉम्बे हेरॉल्ड हे वृत्तपत्र सुरू झालेलं होतं. ह्या यांत्रिक शोधामुळे ही जी काही प्रिंट मीडिया हे जे काही माध्यम आहेत हे अधिक गतिमान झालेलं आहे. तर याचाही आपण मागील प्रकरणाला आपण अभ्यास केलेलाच आहे. जे ह्या वर्तमानपत्रातून राजकीय ज्या काही बातम्या येत असतात त्यातून एक जनमत एक संघटित होत असतो. त्यामुळे ह्या वर्तमानपत्रांनी सुरुवातीपासूनच लोकांना एक समाज प्रबोधनाचं काम फार मोठं केलेलं आहे. आज जगामध्ये जर बघितलं तर प्रसार माध्यमांमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमे सुद्धा बऱ्यापैकी पुढे गेलेले आहेत. वेब मीडियाच्या माध्यमातून आता मोबाईलच्या माध्यमातून तर एक क्षणार्धात व्यक्तींना जगभराची माहिती ही उपलब्ध होत असते. तर अशा या पद्धतीने प्रिंट मीडियाचं हे स्थान अतिशय महत्त्वपूर्ण किंवा एक अग्रस्थानी म्हटलं तरी हरकत नाही हे राहिलेलं आहे. म्हणून या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून हे प्रिंट झालेले जे काही वर्तमानपत्रे, मासिके असतील तर ही वाचल्यानंतर आजही लोक मोठ्या प्रमाणामध्ये आजही ते असे वाचक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतो. एक विश्वासार्ह माध्यम म्हणून ह्या प्रिंट मीडियाकडे बघितलं जात असतं. म्हणजे ग्रामीण भागामध्ये कुठेही जर बसलेले चौकामध्ये लोक बसलेले असतात
ते काही लोक त्यामध्ये निरक्षर असतात, काही साक्षर असतात. जे साक्षर आहे ते हे वर्तमानपत्र वाचतात, इतर लोकांना ते सांगतात आणि त्यातून अनेक दिवस ह्या ठराविक बातमींवरती ही चर्चा सुरू असते. पण निवडणुकीच्या कालखंडामध्ये असेल किंवा एखादी काही महत्त्वाची घडामोड चालू असेल जगभरामध्ये किंवा देशभरामध्ये, राज्यामध्ये, तर या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा साक्षर आणि निरक्षर लोकसुद्धा हे करत असतात. त्यामुळे ते ऐकल्यानंतर सुद्धा म्हणजे एक राजकीय सामाजिकरण घडून आणण्याचं एक महत्त्वपूर्ण साधन हे प्रिंट मीडियाचं राहिलेलं आहे. आपण ही प्रिंट मीडियामधील किंवा प्रिंट माध्यमामधील ज्या काही राजकीय बातम्या आहे या बातम्यांची वैशिष्ट्ये आपण अभ्यासणार आहोत. तर त्यातील पहिली वैशिष्ट्य आहे की मागील संदर्भ. म्हणजे हे प्रिंट माध्यमामध्ये म्हणजे प्रिंट झालेली जी काही माध्यमे आहेत म्हणजे वर्तमानपत्र असेल, नियतकालिक असेल, मासिक असेल, तर यांच्यामध्ये बातमी तयार करताना एक मागील संदर्भ घेणे सोपे जात असते. या प्रत्येक वर्तमानपत्राच्या कार्यालयामध्ये एक मागील अंक संग्रहित केलेला असतो. म्हणजे आजचा पेपर आहे, तुम्ही 10 वर्षाचा जरी पेपर बघायला गेले तरी तुम्हाला त्याचं मिळू शकतो. तुम्हाला आजचाच पेपर मिळेल असं नाही, तर त्या ऑफिसमध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये वर्षानुवर्षापूर्वीचे पेपरसुद्धा आपल्याला बघायला मिळत असते. तिथे एक पुस्तकांची लायब्ररी पण असते किंवा इतर साहित्य पण तिथं असतं. त्यातून संबंधित पुस्तके वाचून संदर्भ घेता येत असतात. एखादा चालू घडामोडीवरील एखादा काही प्रश्न असेल, काही मुद्दा मीडियाने हाती घेतलेला असेल, तर त्याला लगेच मागील काही संदर्भ द्यायचे असतील. एखाद्या समजा राम मंदिराचा मुद्दा आहे किंवा कुठलाही घटना असेल तर तिला मागील संदर्भ देण्यासाठी ही जी काही लायब्ररी आहे ही अतिशय उपयुक्त असते. त्यामुळे त्या बातमीतील जो काही मजकूर आहे तो अतिशय दर्जेदार होण्यास ती एक मदत होत असते. त्यामुळे ती बातमी जी आहे ती एक वाचनीय होत असते व ते वाचकांना त्यातून खिळून ठेवण्याची कला त्या पत्रकाराच्या अंगी येत असते. त्यानंतर कोट असतात. म्हणजे कोट म्हणजे बातमीमध्ये संबंधित व्यक्तीचे म्हणणे काय आहे हे कोटमध्ये दाखवायचे. म्हणजे ही राजकीय बातमी करताना एखाद्या नेत्याच्या विरोधात ती करणार असेल तर त्यामध्ये संबंधित नेत्याचे कोट आवश्यक असते. म्हणजेच तो आरोप सांगून त्यावर म्हणणे घेतल्याने संबंधित व्यक्ती दुसऱ्या दिवशी बातमीच्या विरोधात काहीच कारवाई करू शकत नाही. अन्यथा ती बातमी एकांगी होऊन बातमीला एक बातमीवरच कधी कधी आरोप हे केले जात असतात किंवा त्या वर्तमानपत्रालाच आरोपांना सामोरे जावे लागत असते. म्हणजे एखाद्या राजकीय नेत्याने एखादं काही वादग्रस्त वक्तव्य केलेलं असेल तर ते वक्तव्य जसेचे तसं त्या वर्तमानपत्रामध्ये छापलं गेलं पाहिजे, कोट केलं पाहिजे ते, म्हणजे जेणेकरून ती छापल्यानंतर त्या वर्तमानपत्रावरती किंवा त्या संपादकांवरती न त्रास होणार नाही. तर अशा पद्धतीने एक लिखित स्वरूप असेल तर अतिशय चांगली गोष्ट त्याच्या ठिकाणी असते. त्याचबरोबर 3 नंबरचं वैशिष्ट्य आहे म्हणजे ग्राफ. या राजकीय बातमीमध्ये आकडेवारी दिल्यानंतर ती मजकूर म्हणून आणि मांडणी या दोन्हींच्या दृष्टीने अधिक चांगली होत असते. त्यामुळे आवश्यक तेथे ग्राफ घेणे गरजेचे असते. उदाहरणार्थ समजा एखादी निवडणूक झाल्यावरती कोणाला किती मते मिळालेली आहे याचा उमेदवारांचं नाव पक्षासह ग्राफ तयार करून दिल्यास ती बातमी एक अधिक परिणामकारक होत असते. किंवा कोणत्या आमदाराने किती निधी वापरला त्याचा ग्राफ तयार करून बातमी दिल्यास वाचकांना सर्वात जास्त निधी कोणी वापरला ते कळणे सोपे जात असते. बऱ्याच वेळेस काही वाचक पूर्ण बातम्या ह्या वाचत नाही, तर अशा वेळेस त्या ग्राफच्या माध्यमातून एकदा ग्राफवरती नजर टाकली तरी त्या ग्राफमध्ये काय आहे याचं विश्लेषण व्यक्तीला न वाचता हे होत असतं. एखाद्या उमेदवाराला किती मते मिळाले आहे, त्याचे 10 उमेदवार असतील तर किती हे सर्व एक पॅराग्राफ किंवा एखादा अर्ध पेज वाचावं लागेल त्याच्यासाठी. तर त्याऐवजी नुसता ग्राफ असेल, ग्राफ वाचला की लगेच लक्षात येतं की कोणत्या उमेदवाराला किती मते मिळालेले आहेत जर निवडणुकीचं विश्लेषण करत असेल तर. किंवा 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळे जर आमदारांचं जर बघितलं तर कोणत्या आमदाराने किती निधी खर्च केलेला आहे हे लगेच या ग्राफच्या माध्यमातून सहजरित्या ते समजून येतं. त्यानंतर आकडेवारी आहेत. कोणत्याही बातमीमध्ये आकडेवारी महत्त्वाची आहे. जसं ग्राफचं महत्त्व आहे तसं आकडेवारीचं पण महत्त्व आहे. या बातमीतील जे काही आकडे आहेत हे बोलत असतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या देऊन राजकीय बातमीमध्ये प्रसंगानुसार एक आकडे घ्यावे लागत असतात. म्हणजे एखाद्या निवडणुकीचे राजकीय विश्लेषण करताना मागील निवडणुकी संदर्भात आकडेवारी घेणे आवश्यक असते. त्यामुळे बातमीची मांडणी सुद्धा एक आकर्षक होत असते. शिवाय बातमीची विश्वासार्हता सुद्धा वाढत असते. म्हणजे आकडेवारीचा तक्ता तयार करून दिल्यास एक संपूर्ण बातमीचा मथितार्थ लगेचच लोकांना समजून जातो. ग्राफच्या माध्यमातून जसं समजतो तसंच या आकडेवारीच्या माध्यमातून लोकांना लगेचच त्या बातमीचा आशय समजून जात असतो. त्यानंतर छायाचित्र. छायाचित्र सुद्धा हे बातमीचा आशय व्यक्त करण्यासाठी पुरेसं ठरतं. एकच छायाचित्र संपूर्ण बातमीचा कधी आशय सांगून जातं. त्यामुळे स्वतंत्र छायाचित्रांचे फोटो पिक्चर प्रसिद्ध करण्याची पद्धत आहे. जे राजकीय बातमीमध्ये संबंधित नेत्याचे छायाचित्र, परिस्थितीचे छायाचित्र असल्यास ती बातमी अधिक परिणामकारक ठरत असते. ज्या नेत्याच्या संबंधित बातमी असते त्याचे छायाचित्र असल्यास त्याचे कार्यकर्ते किंवा त्याच्या मतदारसंघातील लोक ते वृत्तपत्र हाती पडताच ती बातमी आवर्जून वाचत असतात. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य याच्यामध्ये आहे की संबंधित उमेदवाराचे किंवा एखाद्या राजकीय नेत्याच्या संदर्भात बातमी आहे, मग ती चांगली असेल वाईट असेल, त्याच्यावरती आरोप असतील किंवा त्याचं कौतुक असेल, परंतु त्याचे कार्यकर्ते मात्र तो पेपर आवर्जून घेतात आणि ती बातमी जी आहे ती आवर्जून तिचं वाचनच करत असतात. त्यानंतर QR कोड म्हणून आहे. तर बातमीमध्ये QR कोड देण्याची पद्धत एक नव्याने अलीकडच्या काळामध्ये सुरू झालेली आहे. म्हणजे डिजिटलायझेशन झाल्यानंतर ही पद्धत अस्तित्वात आली आहे. म्हणजे मोबाईलवरून बारकोड स्कॅन केल्यानंतर ते संबंधित बातमी किंवा तो व्हिडिओ आपल्याला थेट ओपन होत असतो. त्यामुळे बातमीमधून काही गोष्टी सांगता येत नसतील तर त्या व्हिडिओतूनही सांगता येतात. अशा बारकोडमुळे बातमी अधिक वाचनीय होते. तरुणांकडून या पद्धतीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर हा केला जात असतो. म्हणजे बऱ्याच वेळेस लोकांना आता मोबाईलचा जमाना असल्यामुळे पेपर हातामध्ये घेऊन वाचणं कदाचित काहींना कंटाळा वाचत असेल, तरुणांना शक्यतो ते वाटत असेल कदाचित. तर मग अशा वेळेस त्या प्रत्येक वर्तमानपत्राच्या एका कोपऱ्यामध्ये QR कोड दिलेला असतो. हा कोड स्कॅन केल्यानंतर लगेचच त्या पेपरमधील सर्व बातम्या आपल्या मोबाईलमध्ये ओपन होणार किंवा व्हिडिओ ओपन होत असतात. तर त्यामुळे एक तरुणांकडून याचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. त्यानंतर अंकवाढ. म्हणजे कोणत्याही वृत्तपत्राची अंकवाढ ही वृत्तपत्राच्या दृष्टीने एक भूषणावह बाब आहे. त्यामुळे संबंधित परिसरामध्ये अंकवाढीसाठी एक स्पर्धा असते. अंक जास्त असेल तर जाहिरातीही जास्त मिळतात आणि जाहिराती जास्त आल्या की निधी पण जास्त हा मिळतो. त्यामुळे अंकवाढीसाठी बातम्यांमध्ये कंटेंट चांगला असावा, ती बातमी चांगल्या दर्जाची असावी. जो वर्तमानपत्र किंवा जे वृत्तपत्र चांगल्या दर्जेदार बातम्या देतात तर त्यांचा अंक हा जास्त विक्री होत असतो. त्यामुळे निवडणुकीच्या वेळी अनेकदा काही जण एखाद्या नेत्याच्या बातमीमुळे एखादा ठराविक अंक हे विकत घेत असतात. त्यामुळे ते कधी ती मोफतही वाटप करत असतात. त्याच्यानंतर जाहिरात संकलन. जाहिरात मिळवणे हे एक वृत्तपत्राचा आत्मा असतो. म्हणजे जाहिरातीच नसतील तर वृत्तपत्र चालू शकत नाही. निवडणुकीच्या दरम्यान सर्वच उमेदवार आपल्या प्रसिद्धीसाठी मोठ्या जाहिराती करत असतात. या दरम्यान जाहिरातीचे दरही वाढलेले असतात. तर आपले लक्ष पूर्ण करण्यासाठी अशा इव्हेंटचा वापर जाहिरात विभागाकडून होत असतो. त्यामुळे राजकीय बातम्यांमध्ये एक चांगला कंटेंट दिला तर जाहिराती सुद्धा चांगल्या रीतीने मिळतात. शिवाय राजकीय लोकांच्या अधिपत्याखाली असलेल्या जे काही सहकारी संस्था आहेत तर या संस्था सुद्धा जाहिरातीचे स्रोत असतात. त्यामुळे राजकीय बातम्यांना वर्षभर चांगले स्थान हे द्यावे लागत असते. की मग आता सांगितल्याप्रमाणे की जर जाहिरात असेल तर वर्तमानपत्रांना बऱ्यापैकी निधी मिळत असतो. वर्तमानपत्राचं एक वर्तमानपत्र विकून त्यांना काही फारसा नफा मिळत नाही, पण जाहिरातीच्या माध्यमातून या वर्तमानपत्रांना मोठ्या प्रमाणावरती नफा मिळवता येत असतो. पण हा वर्तमानपत्र जर चांगल्या दर्जाचं असेल तरच त्याला जाहिराती ह्या मिळत असतात. जाहिरातीच्या माध्यमातून त्यांना एक निधी संकलित करण्यासाठी सतत जाहिरातदार शोधावे लागत असतात. आणि जर वर्तमानपत्र जर चांगलं असेल तर मग मात्र ज्या व्यक्तीला जाहिरात द्यायची आहे ती व्यक्ती स्वतःहूनच त्या मीडियाकडे जात असतो. त्याच्यानंतर कंटेंट इज अ किंग असं म्हटलं जात असतं की बातमीमध्ये जर चांगला मजकूर असेल म्हणजेच त्याला कंटेंट असं म्हणतात. की कंटेंट हा चांगला असावाच लागतो. कंटेंट तयार करताना सर्व बाजू विचारात घ्याव्या लागतात. बातमीला आवश्यक माहिती, ती आकडेवारी, ग्राफ, बातमीतील दुसरी बाजू
बातमीतील सत्यता या सर्व बाजूंचा त्यामध्ये समावेश करायला हवा. बातमीच्या कंटेंटवरून त्या बातमीचा दर्जा ठरत असतो. त्यामुळे बातमीदाराचा अभ्यास किती आहे हेही लक्षात येते. चाणाक्ष वाचक हे लगेचच हेरतात. त्यामुळे राजकीय बातमीमध्ये हवा असणारा चांगला कंटेंट, अभ्यास आणि अनुभव यातूनच तयार होऊ शकतो. ह्या प्रिंट मीडियामध्ये कंटेंट सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. तर जर कंटेंट जर चांगला असेल म्हणजे त्या बातमीतील आशय किंवा त्या बातमीतील मजकूर जो आहे हा चांगला दर्जेदार असायला हवा, तरच लोक ते अंक हा विकत घेत असतात. त्यानंतर दुसरी बाजू ही एक वैशिष्ट्य आहे. तर राजकीय बातमी देताना बहुतेक बातम्यांमध्ये दुसरी बाजू पण दिली जात असते किंवा देणं गरजेचं असतं. ज्यावेळी बातमीमधून एखाद्यावर आरोप होत असतील तर लगेचच ज्याच्यावर आरोप होत आहे त्याची दुसरी बाजू सुद्धा देणं अपेक्षित असते. प्रत्येकजण आपलीच बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो. अशा वेळेस मग अनेकदा विरोधकाला नामोहरण करण्यासाठी चुकीच्या बातम्या दिल्या जातात. दुसरी बाजू दिल्यामुळे समाजामध्ये गैरसमज जे आहेत हे गैरसमज पसरत नाही. त्यामुळे राजकीय बातमीमध्ये दुसरी बाजू देण्याच्या ह्या दोन पद्धती आहेत. एकतर बातमीमध्ये स्वतंत्र चौकट देऊन त्याचे म्हणणे घ्यायचे किंवा आरोपाच्या बातमी शेजारी त्याच आकारामध्ये संबंधित म्हणणे असलेली बातमी तयार करायची. म्हणजे एखादे दोन राजकीय नेते असतील, दोन राजकीय पक्ष असतील किंवा मुख्यमंत्री असेल आणि विरोधी पक्ष नेते असतील, तर विरोधकांचं काय मत आहे एखाद्या मुद्द्यावरती ते मत दिल्यानंतर सत्ताधारींसुद्धा त्याच्यावरती काय उत्तर दिलेलं आहे ही सुद्धा बातमी तिथं देणं गरजेचं असतं. जर फक्त विरोधकांचीच बाजू तिथं छापली गेली तर अशा वेळेस समाजामध्ये सरकारविषयी गैरसमजही पसरला जाऊ शकतो. तर असं या वर्तमानपत्राला एक समान न्याय देण्याच्या भूमिकेतून किंवा समान बाजू या दोन्ही बाजू या दिल्या गेलेल्या दिसतं आता आपल्याला.